अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपण सगळे महाशिवरात्रीला उपवास करतो, पूजा करतो, पण कधी विचार केला आहे का की भगवान शिव आपल्याकडून नेमकं काय अपेक्षित ठेवतात? भूक की भक्ती, देवाला दाखवलेला विधी की मनातील प्रामाणिक शांतता? शिवलीलामृत ग्रंथ का वाचावा? कारण की भगवान शिव कसे जगायचे हे सांगणारा ग्रंथ आहे. या ग्रंथात शिवाची करुणा, न्याय, संयम आणि भक्तवत्सलता आहे. देव कसा असावा यापेक्षा माणूस कसा व्हावा हे शिवलीलामृत शिकवते. महाशिवरात्रीलाच हा ग्रंथ किंवा हा अध्याय का वाचावा? तर महाशिवरात्री म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची रात्र. या रात्री मन सर्वात जास्त ग्रहणशील असतं. जसं कोरड्या मातीत पाणी पटकन मुरतं, तसंच या दिवशी वाचलेला शब्द मनात खोलवर रुजतात. म्हणून या दिवशी केलेली साधना लवकर फलदायी ठरते. शिवलीलामृतामधला प्रत्येक अध्याय तर मौल्यवान आहे, पण 11वा अध्याय विशेष आहे, कारण तो मनाच्या वेदनांशी थेट संवाद साधतो. हा अध्याय वाचल्याने आपल्या मनातील भीती कमी होते, संसारातील ताण सहन करण्याची ताकद मिळते, स्त्रीला आत्मसन्मान आणि धैर्य मिळते, घर सावरताना स्त्री स्वतःला विसरते. हा अध्याय तिला आठवण करून देतो की तूही शिवाचाच अंश आहेस. हा अध्याय वाचल्यानंतर आयुष्यात काय बदल होतात? तर अध्याय वाचल्यावर सगळ्या समस्या लगेच सुटतात असं नाही, पण समस्या सहन करण्यासाठी जी ताकद आहे, जी शांत ताकद आहे, ती शांत ताकद या शिवलीलामृतामधला 11वा अध्याय वाचल्यानंतर मिळते. आपलं मन शांत होतं, राग, अस्वस्थता कमी होते, घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतं आणि विशेष करून निर्णय घेण्याची क्षमता किंवा स्पष्टता आपल्यामध्ये येते. हा आता अध्याय कसा वाचायचा? कोणताही मोठा विधी नको. एक दिवा, थोडं पाणी आणि मनात श्रद्धा. समजलं नसलं तरी चालेल, पण शिव शब्द नव्हे तर भाव समजतात. या महाशिवरात्री दिवशी भगवान शिवांकडे काही मागू नका. फक्त 20 मिनिटे स्वतःसाठी द्या. शिवलीलामृत मधला 11वा अध्याय वाचा आणि अनुभव घ्या. 11वा अध्याय म्हणजे व्रत नाही, तो मनाला शिव रुजवणारी किंवा शिव बनवणारी एक साधना आहे. तर मी आता इथेच थांबते. झालेली सर्व सेवा मी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.